नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण विष्णुपुरी काळेश्वर भागातील भावसार घरगुती मेस व स्टडी पॉइंट गुरु रामदास नगर येथील स्वप्नपूर्ती निवास येथे आहोत आणि या ठिकाणी भावसार सेवा समिती ट्रस्ट नांदेड संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रामदास शामराव पेंडकर तानूरकर यांचा 56वा वाढदिवस आज दिनांक 21 मे मंगळवार रोजी सकाळीपासून अतिशय उत्साहात महाआरती, अन्नदान वाटप, गोशाळेचा चारा वाटप व इतर विविध कार्यक्रमांसह विविध ठिकाणी गाठीभेटी सत्कार सोहळे आयोजित करण्यात आले होते। त्यानिमित्त काळेश्वर येथील भावसार घरगुती मेस व स्टडी पॉइंट या ठिकाणी देखील श्री रामदास शामराव पेंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी वाढदिवस अभिष्ट चिंतन या निमित्त साधलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी गोपाळ पेंडकर, भावसार समाज देगलूर चा उपाध्यक्ष आहे आणि मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे। माननीय रामदासजी पेंडकर तानूरकर यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो। तानूरकर सर यांचं कार्य शब्दात मांडणे अवघड आहे। त्यांनी आपली नोकरी जबाबदारी सांभाळून सामाजिक जे काम करतात त्यासाठी समाजातून सुद्धा त्यांना भरपूर असं प्रेम मिळत जाते आणि त्यांचं जे अहोरात्र दिवसभर ड्युटी करायची, रात्री ड्युटी करायची, त्यांच्या ड्युट्या करून सुद्धा त्यांनी जे हे कार्य करतात त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी पुन्हा एकदा माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि भावसार समाजाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। पेंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज सकाळपासून बस स्टँड असेल, म्हणजे त्यांनी ज्या ठिकाणी ड्युटी करत होते त्या ठिकाणचे कर्मचारी असतील, त्यानंतर भावसार समाजातील समाज बांधव असतील व तसेच मित्रमंडळी यांच्यातून देखील या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव येत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। मॅडम काय सांगाल? नमस्कार, जय हिंगलाज, जय भावसार। मी भावसार सेनेची कोषाध्यक्ष आहे आणि समाजात पुढे येण्यासाठी दादांनी मला म्हणजे खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि भावसार स्टडी पॉइंटच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या फॅमिलीच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि ते फक्त ऑफिसमध्येच गुणवंत कामगार म्हणून नाही आहेत, त्यांना एक ऑफिसमध्ये आमच्या गुणवंत कामगार पुरस्कार आहे आणि ते समाजात पण खरंच गुणवंत आहेत आणि जे लोक समोर येत नाहीत त्यांना समोर येण्याचं कारण मी पण एक उदाहरण आहे। त्याच्यात मला काही बोलता येत नव्हतं, मी म्हणजे खूप घाबरत होते, बोलता येत नव्हतं। त्यांनी मला खूप असं पुढे तुम्ही बोला, तुम्ही म्हणजे प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्यामुळे मला थोडं फार का होईना असं म्हणजे समोर उभं राहण्याचं तरी हिंमत होते, म्हणून मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा शुभेच्छा द्याव्या तितक्या कमी आहेत। या ठिकाणी बरेचसे मंडळी आहेत की ते या ठिकाणी शुभेच्छा देणार। जय इंग्लास, जय भावसार। आज आपण या ठिकाणी भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास पेंडकर तानूरकर यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले, जसे की महाआरती, गोशाळेमध्ये चारा वाटप, रेल्वे स्टेशन येथे अन्नदान, असेच त्यांच्या हातून समाज उपयोगी कार्य घडत जावो अशा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। या ठिकाणी भावसार समाजाचे शिडको अध्यक्ष या ठिकाणी सुत्रावे आहेत, ते देखील या ठिकाणी समाजासाठी अतिशय झगडतात। ज्याप्रमाणे या ठिकाणी पेंडकर कार्य करतात त्यांच्याप्रमाणे त्यांनी देखील कार्य करतात। या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। जय इंग्लास, जय भावसार। आज रामदासजी पेंडकर संस्थापक अध्यक्ष आणि आज त्यांचा 56वा वाढदिवस असल्यामुळे आज आम्हाला पण सकाळपासून इतका आनंद मावेनासा झाला की आम्ही सर्व ग्रुपवर वगैरे त्यांना टाकून शुभेच्छा दिल्या। सर्वांनी त्यांच्यासाठी खूप कमेंट आल्यात, ते कमेंट बघूनही आम्हाला ग्रुपवर आम्हाला वाटत आहे की इतकं त्यांना
4-5 वर्षामध्ये त्यांनी फारच समाजाचं कार्य जोमाने चालू केलेलं आहे. मला एवढं वाटते की त्यांचं बघून दुसरे कार्यकर्ते समाजातील तळागाळातले थोडे का होईना वरती येऊन आपल्या कार्याच्या समोर आणि किंवा आपल्या समाजामध्ये वावरतात. काही दिवसापूर्वी तर मी हे बघितलं की त्यांनी 2-4 विद्यार्थ्यांना भाषणामध्ये पण सांगितलं, तुम्हाला काही जरी असेल अडचण सांगा, आम्ही शैक्षणिक वगैरे. मग आमच्या सिडकोच्या माध्यमात आम्ही जेव्हा गुणवंताचा विद्यार्थ्याचा सत्कार करतो त्या माध्यमात त्यांनी आम्हाला भरपूर आर्थिक बी मदत करतात आणि परत सर्वच काही त्यांनी मॅनपॉवर पण सर्वांना धरून आणतात. स्वतःचे पैसे लावून काही होईना त्यांनी सर्वांना पुढे घालून आणतात. आणि इंग्रज मातेच्या चरणी एवढंच मागतो की सर्वांनी त्यांच्या पाठीशी आहेतच आणि आमचा सिडको समाज आहे त्यांच्या. या ठिकाणी प्रत्येकाचा छंद वेगळा असतो, परंतु या ठिकाणी आताच सर्वांच्या सांगण्यातून असं लक्षात आलं की या ठिकाणी पेंडकर यांना नुसता भाषणाचा छंद नाही, तर सर्वांना या ठिकाणी विद्यार्थी असतील त्यांना पुढं कशा प्रकारे त्यांना नेता येईल, त्यांना सहकार्य कसं करता येईल ते देखील त्यांना छंद आहे. आणि या ठिकाणी आपल्या भावसार समाजाचे सिडको सचिव या ठिकाणी संजय पेटकर देखील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज श्री रामदासजी पेंडकर तानूरकर यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. त्यासोबतच आजपर्यंत जे विविध उपक्रम आपण राबविले यालाही आपल्याला यापुढे मोठ्या स्वरूपात नेणं हीच त्यांच्यासाठी शुभेच्छा राहतील आणि त्यासाठी आम्ही सदैव सोबत राहू हीच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि यापुढे मोठे उपक्रम याच्याविषयी राबवूत हे मी सांगू. या ठिकाणी आपल्यासोबत आजच्या वाढदिवसाचे बर्थडे बॉय आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. सर, काय सांगतात आपण? मी रामदास शामराव पेंडकर, भावसार सेनेचा संस्थापक अध्यक्ष. आज माझा वाढदिवस एवढा थाटामाटात होईल हे मीही स्वप्न पाहिलं नव्हतं. आणि माझे जे कार्यकर्ते आहेत अचानकपणे एवढं हमला माझ्यावर केले की खरंच मी पूर्ण भारावून गेलो. आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम घेतले, जे की महाआरती म्हणून महाआरतीचं कार्यक्रम, त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनला अन्नदानाचा कार्यक्रम, गोशाळेला चारा वाटप, गोळ वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले. त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमान सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जय भावसार स्टडी पॉइंट आणि मेसचं जे ओपनिंग केलेलं आहे त्या ठिकाणी भेट देण्याचं योगायोग या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माझा सत्कार केले. आणि बरंच काही दृश्य अदृश्य भेटून आणि माघारी मला जे बी काही शुभेच्छा दिली या सर्वांचे मी एका शब्दामध्ये आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो. असंच मला तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि असा जे काय आशीर्वाद आहे ते आशीर्वाद पुन्हाही तुमचा असं दुगणित हो हीच ईश्वरचरणी इंग्लाज माताचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. वंदे मातरम, जय इंग्लाज, जय भावसार. अशा प्रकारे या ठिकाणी रामदास पेंडकर यांचा वाढदिवस नांदेड शहर, सिडको, हडको भाग, त्यानंतर या ठिकाणी आज विष्णुपुरी भागामध्ये देखील अतिशय उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला सविस्तर वृत्तांत. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.